ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। आपण पाहत होतो भागवताच्या महात्म्याला आरंभ केला होता आणि त्यामध्ये पाहिलं की सूत महर्षी यज्ञाच्या काळामध्ये बसलेले असताना त्यांच्या समोर शौनक महामुनी आले आणि त्यांना नमस्कार करून प्रार्थना केली। काय प्रार्थना केली तर आता पाहतोय। शौनक उवाच, शौनक महामुनी म्हणाले, अज्ञानध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सूताख्याहि कथासारं मम कर्णरसायनम्। अज्ञानध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सूताख्याहि कथासारं मम कर्णरसायनम्। सूत महर्षींना उद्बोधित करताना म्हणत असताना किंवा त्यांना संबोधित करत असताना, उद्बोधित नव्हे संबोधित करत असताना शौनक महामुनी म्हणतायत, अहो हे सूत महाराज, अहो मुनिवर। आणि त्यांच्यासाठी विशेषण वापरलं ते म्हणजे अज्ञान ध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ। एवढं मोठं 16 अक्षर आहेत। विश्वास नसेल तर शोधून पहा, कारण अनुष्टुभातली आहेत, चुकणार नाही। अज्ञान ध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ, हे सगळे वेगवेगळे शब्द आहेत। अज्ञान, ध्वांत, विध्वंस, कोटि, सूर्य, सम आणि प्रभ। एवढ्या मोठ्या सगळ्या अक्षरांचा एकत्र आलेला समुदाय हा जो समास, त्याचा आता अर्थ करायचा। म्हणाले काय, काही नाही, सोपं आहे। अज्ञान ध्वांत, ध्वांत म्हणजे अंधकार, पण तो अंधकार कसला आहे, अंधार कसला आहे? अज्ञान रूपी अंधकार, अज्ञान रूपी अंधकार। विध्वंस, विध्वंस नाश करणे, अज्ञान रूपी अंधकाराचा नाश करणे। अज्ञान ध्वांत विध्वंस, इथपर्यंतच कळलं। पुढे म्हणाले, कोटि सूर्य समप्रभ, कोटि सूर्य समप्रभ, कोट्यावधी सूर्यांच्या प्रमाणे, कोट्यावधी सूर्यांच्या प्रमाणे, सम प्रमाणे किंवा समान। प्रभ म्हणजे प्रभा, कांती, तेज, प्रकाश, ज्यांचा आहे ते तुम्ही, म्हणजे तुम्ही अज्ञानाचा अंधकार नाश करणाऱ्या सूर्याप्रमाणे आहात। अशा तुम्हाला मी प्रार्थना करतो, हे सूत, हे मुनिवर।
आख्याही, ख्या कथने धातू, आख्याही सांगा, कथन करा. काय? कथासारम, मला कथारूपी सार सांगा. ठीक आहे, मला कथा ऐकवा, मला गोष्ट सांगा. एखाद्याने जाऊन आजोबांकडे म्हणा, मोठ्यांकडे, आजीकडे म्हणा, बाबांकडे म्हणा, लहान मुलाने प्रार्थना करावी, गोष्ट सांगा, गोष्ट. पण तशीच प्रार्थना करत असताना त्यांनी काय सांगितलं, अपेक्षा काय ठेवली आहे, कोणती कथा सांगा? ते म्हणालेत, मम कर्ण रसायनम. मम कर्ण, माझ्या कानांसाठी जे रसायन आहे, माझ्या कानांना शांती देणार जे आहे, असं काहीतरी कथासार सांगा. मग आता शौनक महामुनींना कोणती कथा शांतता देईल? कथामृत रसास्वाद कुशल शौनको ब्रवीत. कथारूपी अमृत, आणि कथा हेच अमृत. त्यामुळे या कथा ह्या परमात्म्याच्या चरित्राशिवाय भिन्न वेगळ्या असू शकत नाहीत. काय आहे? टीव्हीवरच्या मालिका म्हणा किंवा गुप्तहेरांच्या कादंबऱ्या म्हणा, त्याही कथाच आहेत, चवीने वाचल्या जातात. सस्पेन्स, थ्रिलर या मथळ्याखाली अनेक पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. पण त्या कथा वाचल्याने अमृत रसास्वाद वगैरे होतो असं म्हणता येत नाही. आणि तसं म्हटलं तर त्याच्या बुद्धीची काय म्हणतो, कीव करावी का काय करावं, काही म्हणता येत नाही. त्याच्यात दोष आहे का? दोष अजिबात नाही. साहित्य ते आहे का? आहे. पण आम्हाला कोणत्या कथा ऐकायच्या आहेत, ज्या कथांमुळे आमच्या साधनेमध्ये प्रगती होईल, आमच्या हृदयामध्ये भक्ती वाढेल, असं काहीतरी. म्हणूनच शौनक महामुनींनी पुढे प्रश्न केला की तुम्ही कथा सांगाल, ती कथा माझ्या कानांसाठी रसायनाप्रमाणे असेल, ते कथासार मला ऐकायचं आहे. पण त्या कथेमध्ये काय असलं पाहिजे, याच्यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न करतोय. काय केलाय प्रश्न? पहिलं म्हणतात, भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते कथम, माया मोह निरासस्य वैष्णवैः क्रियते कथम. भक्ती, इथे भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान असा एक पाठ आहे, कथम असा एक पाठ आहे. श्रीधरी टीकेमध्ये कथम आहे, बाकी इतरत्र महान असा पाठ आहे. भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते कथम. भक्ती ज्ञान विराग आप्त. भक्ती ज्ञान आणि विराग म्हणजे वैराग्य, तीन गोष्टी सांगितल्या. भक्ती ज्ञान विराग, भक्ती ज्ञान वैराग्य, त्याने आप्त प्राप्त. भक्ती ज्ञान आणि विराग तिन्ही वेगळे घ्यायचे नाहीत. भक्तीने किंवा ज्ञानाने किंवा नाही, भक्तीच ज्ञानंच विरागंच, भक्ती आणि ज्ञान आणि वैराग्य या तिघांमुळेही प्राप्त झालेला जो विवेक, तो वर्धते कथम, वर्धते महान, किंवा त्याचा विस्तार होतो, त्याची वाढ होते, ते वैराग्य वाढतं. आणि सगळ्यात शेवटी म्हटलंय ते कथम, कसं वाढतं? म्हणजे भक्ती ज्ञान आणि विवेक, भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांनी प्राप्त झालेला जो विवेक आहे तो वाढतो कसा? आणि माया मोह निरासश्च वैष्णवैः क्रियते कथम. माया मोह यांचा निरास, माया मोह यांचा निरास वैष्णवैही भगवत भक्तैही, भगवंताच्या भक्तांनी, विष्णू भक्त जे आहेत. आता इथे विष्णू म्हणजे केवळ शेषशाही भगवान विष्णू हाच अर्थ घ्यायचा नाही, तर जो व्यापक परमात्मा आहे त्या परमात्म्याचे जे भक्त, मग त्याच्या कोणत्याही सगुण रूपाची ते इच्छा करत असतील तरी हरकत नाही, परंतु
भागवताचा संदर्भ असल्यामुळे आपल्याला इथे विष्णू हे वैकुंठ अधिपती पती किंवा श्रीकृष्ण या अर्थाने घ्यावा लागतो. मग ते भगवत भक्त जे आहेत ते कशा प्रकारे करतात? वैष्णवै क्रियते कथम, त्या मायामोहाचा निराश त्यांच्याद्वारे कसा होतो? भक्ती ज्ञान विराग यांनी प्राप्त झालेला जो विवेक आहे तो कसा वाढतो? आणि इह घोरे कलौ प्राप्ते जीवश्चासुरतांगतः क्लेशक्रांतस्य तस्यैव शोधने किं परायणम्. क्लेशक्लांतस्य किंवा क्लेशाक्रांतस्य दोन पाठ. इह घोरे कलौ प्राप्ते जीवश्चासुरतांगतः क्लेशक्लांतस्य तस्यैव शोधने किं परायणम्. म्हणतायत इह घोरे कलौ प्राप्ते. इह इह इथे, इथे म्हणजे कुठे? या भूलोकावरती, या पृथ्वी लोकावरती. घोरे कलौ प्राप्ते, घोर कलियुग प्राप्त झालं असता. हे कोण म्हणताय? शौनक महामुनी प्रश्न करताना सूत मुनींना विचारतायत. आता हे कधी चालू आहे? इथे संदर्भ संक्षेपाने आलेला आहे, पुढे पुन्हा येणार आहे, परंतु प्रत्येक पुराणामध्ये हेच सांगितलं जातं. सत्रयाग चालू असताना सर्व मुनी, सगळे ऋषीमुनी आहुत्या त्या दिवशीचं कर्म झाल्यानंतर शांत बसलेले असताना, त्यांच्या चर्चा चालू असताना सूत महामुनींना कोणीतरी प्रश्न केला आणि त्या पुराणाची सुरुवात होते. तसंच इथे झालेलं आहे. सत्रयाग म्हणजे ते पुण्याचं कर्म, काहीतरी मोठा यज्ञ करतायत. सत्रयाग काही एका दिवसात संपणारा यज्ञ नाही. हे सांगण्याचं तात्पर्य प्रयोजन काय आहे? तर ज्या वेळेला धर्मपरायणता अधिक होती, धर्मानुसार ती यज्ञ कर्म, वैदिक कर्म होत होती, त्यावेळेला देखील जर शौनक महामुनी घोर कलियुग प्राप्त झाले असं म्हणत असतील तर आता आम्ही काय म्हणावं? असो, इह घोरे कलौ प्राप्ते, त्यांनी त्यांच्या काळाचा संदर्भ घेऊन म्हटलं नाही, भविष्यातील जीवांच्या उद्धारासाठी आत्ताच व्यवस्था लागून जावी म्हणून सांगितले. नंतर कोणी असा प्रश्न करणार नाही म्हणून आम्हीच आता प्रश्न करतो, जेणेकरून त्याचं उत्तर पुढच्या पिढीला कामाला येईल. तर इह घोरे कलौ प्राप्ते, या घोर कलियुगाची प्राप्ती झाली असता झालं काय? जीवश्चासुरतांगतः, जीव जो आहे तो असुरतांगतः, असुरतेला प्राप्त झाला आहे, असुरतेला गेलाय. असुरतेला गेलाय म्हणजे असुर काय? असुर, असुषु प्राणेषु रमन्ते इति असुराः. असु म्हणजे प्राण, या प्राणामध्येच जे रममाण होतात आणि या प्राणामध्ये म्हणजेच आपले जे प्राण आहेत त्यांचं भरण पोषण करण्यामध्ये, या शरीराचं रक्षण करण्यामध्ये आणि किंवा इंद्रियांद्वारे विषयांचा उपभोग घेण्यामध्ये जे रत झालेले आहेत त्यांना असुर म्हणा. त्यांना असुर म्हणा. मग हे जे असुर आहेत म्हणजे किंवा या असुरतेला, जीव ह्या असुरतेला प्राप्त झालेत, आणि त्यामध्ये या प्राणांच्या मागे किंवा विषयांच्या मागे लागल्यामुळे इंद्रिय जर्जर झाली आहेत, त्याला अनेक दुःख प्राप्त होत आहेत आणि दुःखामुळे तो दमून गेलाय, श्रांत क्लांत झालेला आहे. क्लेश क्लांतस्य किंवा क्लेश आक्रांत, त्या क्लेशांमुळे, त्या त्रासांमुळे तो आता दुःखी झालाय.
असा हा दुःखी झालेला जो आहे, तस्य एव त्याच्याच शोधने किं परायणम. शोधने, शोधने म्हणजे शोधायला, हो का? शोधन म्हणजे काय? शोध घे आपण म्हणतो मराठीत. शोध घे, हरवलेल्याचा शोध घे जे म्हणतो तो दुय्यम होत होत गेलेला अर्थ आहे, बदललेला अर्थ आहे. शोधनम म्हणजे शुद्ध करणे. तो अर्थ कसा प्राप्त झाला? शोधने, शोधन करणे, तो अर्थ कसा प्राप्त झाला? बाकी काही नाही. शोधन करणे, शुद्ध करणे म्हणजे अशुद्धी बाजूला करणे. हरवलेल्या वस्तूच्या बाबतीत किंवा जी वस्तू उपलब्ध नाही त्याच्या बाबतीत अशुद्धी काय आहे? त्याचं न सापडणं, हे त्याच्यावरती पडलेलं जे आवरण आहे तीच अशुद्धी आहे. त्यामुळे असा जो क्लेशक्लांत झालेला आहे, क्लेशाक्रांत झालेला आहे, कशामुळे? विषयांच्या उपभोगामध्ये रत झाल्यामुळे. त्याच्या शोधने, मग त्याला शुद्ध करण्यासाठी, त्याला त्या मार्गापासून दूर करण्यासाठी काही उपाय आहे का? परायणम, परायण म्हणजे साधन, मार्ग, असा काही आहे का? शोधने किं परायणम. आणि अजून एक प्रश्न आहे, काय? श्रेयसां यद् भवेत् श्रेयः पावनानांच पावनम कृष्ण प्राप्तिकरं शश्वत साधनं तद्वदाधुना. श्रेयसां यद् भवेत् श्रेयः, याला म्हणतात उत्तम विद्यार्थी. याला म्हणतात उत्तम विद्यार्थी. जी गोष्ट माहित आहे आणि मला माहित आहे म्हणून गुरुजी मला कदाचित संक्षेपानेच सांगतील किंवा थोडक्यात उत्तर देऊन मला जेवढं आवश्यक आहे तेवढाच भाग सांगून समाधान करतील, पण त्यात माझं समाधान नाही. कारण मला पूर्ण उत्तर ऐकायचंय आणि गुरूंची वाणी, गुरूंकडनं काहीतरी ऐकायचं आहे ही इच्छा, हे प्रयोजन आहे. मग त्यासाठी गुरुजींना बोलतं कसं करावं? तर हे काय झालं बघा. श्रेयसां यद् भवेत् श्रेयः पावनानांच पावनम कृष्ण प्राप्तिकरं शश्वत साधनं तद्वदाधुना. म्हणाले श्रेयसां यद् भवेत् श्रेयः, कल्याणामध्ये जे कल्याण करणार आहे, पावनानांच पावनम, पवित्र करणाऱ्यांमध्ये देखील, पावन पवित्र करणार, पावक त्याच्यातनच आला शब्द, अग्नीला पवित्र करणारा म्हणून पावन, पावनानांच पावनम, पवित्र करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक पवित्र. कृष्ण प्राप्तिकरम शश्वत साधनं तद्वदाधुना. कृष्ण प्राप्तिकरम, कृष्णाची प्राप्ती करून देणार, शश्वत नित्य असं साधन किंवा शश्वत कृष्ण, नित्य असा तो जो कृष्ण आहे, नित्य असा जो भगवान आहे, त्याची प्राप्ती करून देणार साधन किंवा शश्वत साधन, नित्य असणारं जे साधन आहे, तद अधुना वद, ते आता मला तुम्ही सांगा. म्हणजे केलं काय? भविष्यातील जीवांच्या दुर्दैवाचा, त्यांच्या दुस्थितीचा विचार करून त्यांच्यावरती कृपा होईल असं कृष्ण प्राप्ती करून देणारं जे शाश्वत साधन आहे ते तुम्ही मला सांगा. आता असं म्हणाल की अरे तुला माहिती आहे, तुला एवढं काय सांगायचं? तर तसं नाही, मला नकोय. भविष्यातील जे आहेत ना त्यांच्यासाठी आपल्याला सांगायचं आहे की नाही, त्यांच्यासाठी कोणीतरी आपल्याला लिहून ठेवलं पाहिजे की नाही, म्हणून मला सांगा. आणि त्याच्यानंतर दुसरा भाग असा आहे, तेवढं सांगितलं असतं तर काही नाही, ध्यान करायचं असतं, श्रवण मनन निधिध्यासन करायचं असतं, त्यामध्ये त्या परमात्म्याच्या ठिकाणी वृत्त्या एकाकार करायच्या असतात. त्या वृत्ती एकाकार झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या तैलधारावत प्रवाह निर्माण झाला की त्यामुळे त्या परमात्म्याच्या चरणी, त्या परब्रह्माच्या चरणी जीवब्रह्म ऐक्याची भावना दृढ झाली, एक झाली की त्या
दृढ झालेल्या एकाकार झालेल्या वृत्तीमुळे त्या अज्ञानाच्या वृत्तीचा नाश होतो आणि ती अज्ञानाची वृत्ती गळून पडली की संपूर्ण अज्ञान आणि त्यामुळे प्राप्त झालेल्या दुःखांचा नाश होतो. परंतु तो अधिकार प्राप्त होण्यासाठी जे आपल्याला साधन चतुष्टय संपन्न व्हावं लागतं, त्यासाठी आधी कर्मयोग, ज्ञान, भक्तियोग, अष्टांग योग इत्यादी साधनांनी आपल्याला आधी चित्ताची शुद्धी प्राप्त करून घ्यावी लागते. ती चित्ताची शुद्धी प्राप्त झाली असता सहजच आपसूक तो अज्ञानाचा बंध गळून पडतो. झालं ना उत्तर? पण याच्यामधनं काय कळलं? आम्हाला कळलं तरी काही कळत नाही. म्हणून प्रश्न विचारताना शौनक महामुनींनी प्रश्न केला, गुरुजी मला ती कृष्ण कथा ऐकायची. आता कृष्ण कथा ऐकायची आहे. कृष्ण प्राप्तिकरम शाश्वत साधनम तद्वदातु. त्या भगवान कृष्णांच्या प्राप्तीचं जे शाश्वत साधन आहे ते तुम्ही मला सांगा. गुरुजी मनात म्हणाले, वारे शाबास, माझ्यावरती कृपा केलीस की कृष्ण कथा सांगण्याची मला संधी दिलीस आणि मला माहिती आहे तुला कथा माहित असल्या तरी तुला माझ्या मुखात नाही ऐकायच्या. तर असं आहे. पुढे अजून काही प्रश्न केलेत परंतु ते नंतर पाहू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.